पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती गणेशला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती जगदीश. हे दोन फलंदाज टीम जय हनुमान नितलस 40+ या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगसाठी दाखल झालेत. गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीम गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चला लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. सामना 4 षटकाचा राहील. फोर ओव्हर्स मॅच, 4 ओव्हरचा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अजित काथारा या गोलंदाजाला पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. तर आजच्या रात्रीला इथून सुरुवात केली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन देऊन मी लवेश दिघे मराठी समालोचक तुमच्या समोर रुजू होतोय. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं आणि WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 8:40 पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. टाइम अलर्ट आहे. 4 षटकाचा सामना. पहिले 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. आज असोसिएशनच्या मॅचेस पाहायला मिळतील. 40+ असोसिएशनच्या मॅचेस आपण पाहत आहोत. अजित काथाराचा पहिला बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ते सरळ पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथून निर्धाव. अगदी डावाची सुरुवात डॉट बॉलने होताना पाहायला मिळते. आता मात्र सुरळीतपणे सामने चालू राहतील. सर्व टीमला मी विनंती करू की आपण वेळेमध्ये उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच आम्ही थोड्याच वेळामध्ये अनाउन्समेंट करू. हो ज्यावेळी एज लागले एज अँड टेकन वॉट अ कॅच. सुपर्ब. आणि इथून मात्र आजच्या रात्रीमधील सर्वोत्कृष्ट कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपली जाते. फलंदाज इथून गणेश बाद झालाय. अगदी शून्यावरती माघारी परतवलं गणेश या खेळाडूला. ईश्वर पावशे आता 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालेत. अजित काथाराची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या 2 बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खरं फिल्डर तैनात होते. कॉलिंग खराब राहिली. जजमेंट देखील फार चुकीचं. रनआउटची संधी आणि इथून मात्र कॉलिंग खराब दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि 3ऱ्या इथून आपण पाहतोय धावेचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. थँक्यू जे अकाउंट ओपन केलं होतं 2 धाब्याने. परंतु 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज बाद होतोय. आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाज हरिश्चंद्र सांगडे हे 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झाले. तर नॉन स्ट्राईक एंडवरती असणारे खेळाडू जगदीश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या दोन्ही आकड्यावरती लागले. शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅटिंग करत असताना जय हनुमान नितलस टीम कडून लेग बिफोर विकेट नसणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या सर्व टीम. टप्प्याचा बॉल ऑन साईडला.
डीप फाईन लेग रिसर मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 रन. थँक्यू म्हणजे 4 धाबीच्या मदतीनं धाव संख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट गमावलेत. यावेळी ओव्हरपिच बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय बॉलला. पॉवर सर्कलचं हे षटक कमालीचं राहिलंय. बॅटिंग करत असताना जय हनुमान नितलस टीमने लवकर 2 विकेट गमावल्या, पण तो स्कोर कार्ड वरती अगदी धावा अगदी चांगल्या गतीने पाहायला मिळतील. येतोय चौकार. पंचाचा इशारा येतोय नो बॉल. इथून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालले. टोटल स्कोर कार्ड वरती धावा ऍड केल्या जातील. या पुढील होणारा सामना थोड्याच वेळामध्ये आम्ही अनाउन्समेंट करू. एक्झॅक्टली पुढचा सामना कोणता आहे. तर पुढील होणारी मॅच आदई विपक्ष पडगे पालेश्वरी विरुद्ध वाबंजे हा सामना राहील. पुढील होणारी मॅच व यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा तटवायचा प्रयत्न. यावरती क्विक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हे धाव जोडले आहेत खात्यामध्ये आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या बॅटिंग करत असताना जय हनुमान नितलस 40+ टीमने धाव फलकावरती धाबा बनवल्या 2 बाद 12. वाबंजे आणि पालेश्वरी 40+. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करा. वाबंजे आणि पालेश्वरी 40+. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 बाद 12 धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. 12 ऑन बोर्ड. अगदी पहिलं षटक आपण पाहिलं. पहिले 3 बॉल खूप चांगले पाहायला मिळाले होते. गोलंदाज अजित काथारा या गोलंदाजाचे पहिल्या 3 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्या होत्या अजित काथाराने, आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक बाउंड्री आली. 2 चौकार आल्याने चौकाराच्या साह्याने आपण धाव संख्या पाहिली. झपाट्याने स्कोर कार्ड वरती चांगली लागली जाते. 12 धावा लागले दादा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन काथारा हे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. विकेट किपर राजेशभाई काथार यांना आपण पाहतोय. फिल्डिंग अगदी चेंजेस पाहायला मिळतात वारंवार. धाव संख्या 12 आपण पाहतो. 12 ऑन अ बोर्ड. बॅटिंग करत असताना नेतलस टीम हलक्या त्याने टॅप केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळेल. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय नितीन काथारा या गोलंदाजाचा. डॉट बॉलची समाप्ती. धाव संख्या 12 या आकड्यावरती स्थिर आहे. 12 ऑन अ बोर्ड. पालेश्वरी आणि वाबंजे. चला आपण आला असाल तर रिपोर्टिंग करू घ्या. आपण टॉस करणार आहोत. यावेळी झटमध्ये बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज केलेला हा पटका लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल, आणि सिंगल धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 13 ऑन अ बोर्ड. 13 वरती 2 अशी अवस्था स्कोर कार्डची आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्येला रोख लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नितीन काथाराचा आपण पाहतोय. हाही बॉल चांगला पाहायला मिळाला. खोलवर पद्धतीचा बॉल होता. बॅट अगोदर उचलले गेले आणि बॉल अगदी गोळीच्या वेगाने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. असं काही जरी चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईड ऑफ स्टंप. पंचांनी बॉलला लगेच दंडित केलंय. व्हाईट बॉलची
इथून समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. खेळपट्टीचा आपण विचार केला गेले 7 दिवस ही खेळपट्टी तर आपण इथे पाहतोय आणि अधिक गोलंदाजासाठी नंदनवन ही खेळपट्टी आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही 4 षटकामध्ये 40-45 जर धावा कुठल्या गेल्या तर मात्र सेकंड सत्रामध्ये फार कठीण महत्वाच्या धावा चेस करणं. आणि यावेळी आपण पाहतोय लॉंगॉनला सुपर झेल आणि अजून एक धक्का बॅटिंग करत असताना नितलस टीमला इथून फलंदाज बाद. थँक्यू डिझे. धाव संख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागले 14 वरती इथे मात्र विकेट गमवण्यात बॅटिंग करत असताना नितलस टीमनं 3. नितीनचा चांगला बॉल. हो यावेळी देखील आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न चांगला कमालीचा स्ट्रोक. लॉंगॉन आणि काव कॉर्नरच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू डिझे. षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या पुढे चालले टोटल 20 ऑन बोर्ड. 20 धावा स्कोर कार्ड वरती. षटकारानं मात्र हे षटकाचं आपण पाहिलं तर विश्लेषण पूर्णपणे चेंज झालंय. तुम्ही शेवट कसा गोल करताय हे फार क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. आणि बॉल इथून आपण पाहतोय डीप फाईन लेग रिझर्व्ह मध्ये निघून चालला सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांकरता हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान नेतला स्पोर्टी प्लस टीम जाऊन पोहोचले 3/24 या आकड्यावर. थँक्यू. पाण्याची मागणी केली जाते. चला ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकाची क्रेज धाव संख्या 3/24 धावा स्कोर वरती आपण पाहतो. चला 12 खेळाडू आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. खेळाडूंसाठी पाण्याची पूर्तता करायची. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची क्रेज धाव संख्या 24 लागले स्कोर वरती. 3/24 अशी धाव संख्या आपण पाहतो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेले. तिसरं षटक प्रकृती पथावरती.
तिसरा षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकवरती राजेश काथारा यांना आपण पाहतो. आमदार चषकाचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो ते राजेश शेठ काथारा गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात राजेश काथारा यांच्या माध्यमातून खूप चांगली केली जाते. मागील 2 षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु शेवट खरं तर गोड करता आला नाही गोलंदाजांना आणि त्या कारणामुळे चांगली धावसंख्या जय हनुमान नेतलस टीमने स्कोर कार्डवरती बनवले. या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगल धाबेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा लागले, त्या म्हणजे टोटल 28 28 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. राजेश काथार यांचं हे षटक फार निर्णायक राहील. या तिसऱ्या षटकामध्ये धावा रोख लावण्याचं काम इथून करावं लागेल नेवाली 40+ टीमला. धावसंख्या आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चांगली उभारण्याचा प्रयत्न केलाय, लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथून रनआउटची संधी मात्र गमावणार नाहीत खेळाडू. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना नेतलस टीमला चौथ्या विकेटचं इथून पतन होईल फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. प्रदीप दरे हा नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या 28 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 4 गडी घालत होत असताना आपण पाहतो नेतलस टीमचे राजेश काथारा यांचं हे षटक निर्णायक आहे आणि निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती नौका खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. अशोक पाटील आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक प्रदीप माफ करा यावेळी ऑफस्टिकला शपलो नॉन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहतोय रनआउटची संधी निर्माण झाली होती. बॅकअप नसल्या कारणाने मात्र थ्रो विकेट किपरने केला नाही. जर डिरेक्ट हिट झाले नसते तर अतिरिक्त धाबा मात्र मिळाल्या असत्या आणि त्या कारणामुळे या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगल धाबेच्या मदतीने संघ एकने पुढे चाललाय. टोटल 29 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. चला पुढील होणारा सामना पालेश्वरी 40+ आणि बाबनजे 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याच्याकडे लक्ष असू द्या. या बॉलवरती देखील 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 4 बाद 31 धावा नितलस टीमच्या. थँक्यू डेझे. 3 षटकाची झाले समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 4 बाद 31. आता गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये प्रदीप पाटील राजेश काथार यांचं मागील षटक फार इम्पॉर्टंट राहिलं या इनिंगमध्ये. आपण पाहतो धावा वाचवल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज तयार राईटामा ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल खूप टप्प्याचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट केलाय. अगदी फिल्डर तैनात होते. कॅच ड्रॉप सोपा झेल इथून मात्र भूमीला दान केला जातोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने लेट कट केला होता. फटका चांगला सजवला खरं तर खेळाडूने, प्रोटेक्शन होतं आणि इथे मात्र एकने धावसंख्या पुढे चालले. टोटल 32 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अगदी चांगलं झालं, रचलं होतं. ऑफसाईड बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने देखील त्याच दिशेने बॉल तटवला होता.
हातामध्ये कॅच गेले आणि कॅच मात्र निसटली जाते. 32 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या 17 मधला आपण पाहत आहोत. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केले जाते. लेग बिफोर विकेट असणार नाहीये, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल मिळेल. चला पालेश्वरी टीम, आपण उशीर करू नका प्लीज. आणि वाबन जे 40+ टीम, आपण देखील उशीर करू नका. आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस हो. यावेळी 1 हँडेड बॉल ची अडवणी केली जाते राजेश काथारा यांच्या माध्यमातून. आणि इथून मात्र फलंदाज बाद. थँक्यू डेझे. पालेश्वरी 40+ टीमचे कॅप्टन आहेत उपस्थित, तसेच बाबांच्या टीमचे कॅप्टन देखील ते उपस्थित आहेत. आपण हे पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच टॉस करून घेणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली टोटल जय हनुमान नेतलस 40+ टीमची 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 5 विकेट गमावलेत. अर्धे सेनात मैदानाच्या बाहेर गेले. टॉस केला जाईल. चला टॉस केला जातोय. बाबाजी 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल पालेश्वरी 40+. या दोन टीम दरम्यान नाणेफेक केले जाईल टॉस का बॉक्स कक्षामध्ये. आज 40+ असोसिएशनच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. उद्या DPL देवीचा पाडा प्रीमियर लीगचा थर्रार आपण या खेळपट्टीवरती पाहणार आहोत. डावखोला फलंदाजाने बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जातील, त्या म्हणजे 2 धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. टोटल स्कोर कार्ड वरती 2 धावा ऍड केल्या जातील. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. याच दरम्यान आदरणीय प्रशांत पवार साहेबांचं इथं शुभाग बनवत आहे, त्याचं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करण्याने नेतलस टीमला. जस्ट एकनाथ काटे नवीन फलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप पाटील. हे लाजवाब षटक हो. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॅचची संधी डाऊन दी बॉल फिल्डर. वेल जज कॅच. अजून एक धक्का नेतलस टीमला. अशा तऱ्हेनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय हनुमान नेतलस टीमने टोटल स्कोर कार्ड वरती 35 धावा बनवल्या आणि 36 धाव्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या टीमला आपण पाहणार आहोत.
चला बॉल द्यायचे, बॉलची पूर्तता करा जेणेकरून सामना लगेच चालू होईल. पहिल्या सत्राची समाप्ती झाली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती 35 लागले आणि 36 धाब्यांचं लक्ष आता घेऊन मैदानाच्या आतमध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या टीमला आपण पाहणार आहोत. पाले बुद्रुक सरपंच आदरणीय दिलीपजी भास्कर साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब आपण या अतिथी मंचावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या सत्राची समाप्ती झाली आणि टोटल पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान नेतलास 40+ टीमने धाव फलकावरती धाबा बनवल्या 35 आणि 36 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये नेवाली 40+ या टीमला आपण पाहतोय. राजेश काथारा आघाडीला आलेले फलंदाज आणि त्यांना साथ देत असताना महेंद्र पाटील या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. 9.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायचे गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ या टीमला आणि तो ती सरासरी गाठली जाईल का हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. सेकंड सत्रामध्ये या खेळपट्टीवरती धावा बनवणं थोडंसं कठीण बनतं, पण तो धावसंख्या थोडी छोटी आहे, पण तो क्रिकेटमध्ये कोणतंच टार्गेट सेफ नसतं असं म्हटलं जातं आणि ते आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 36 धाब्यांचे लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरलाय नेवाली 40+ टीम. तो धावसंख्येचा प्रवास कसा राहील, का धावा इथून डिफेंड केल्या जातील हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पालेश्वरी आणि वाबंजे यानंतरची होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये कालूराम पावशे तर त्या गोलंदाजाला आपण पाहतोय. राजेश काथारा ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल अगदी टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न राजेश काथारा यांचा असफल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती नितलस टीमची डॉट बॉलनं, तशी सुरुवात मात्र सेकंड सत्रामध्ये नेवाली 40+ टीमची देखील आपण पाहतोय. इथून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल का सेकंड सत्रामध्ये. येणारी बेलका सांगू जाईल. क्या बात आहे. स्विच हिट्सचा फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा गोल. राजेश काथारा यांच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू व्हेरी मच. सुपर स्ट्रोक. राजेश काथारा यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. स्पिच हिट म्हटलं की खरं तर दुधाली तरवार असते. लगी तो आझादी नाही तो बर्बादी, आणि इथे मात्र आझादी झाले. हो, यावेळी लॉट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मारायचा होता. अलॉंग द बॉडी बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा निर्धाव बॉल. म्हणजे 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. सेकंड सत्रामध्ये 36 धाब्यांचं लक्ष, 9ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायचे आहे आणि तो गाठण्याचा प्रयत्न केला जातोय नेवाली 40+ टीम कडून. यावेळी गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि इथून मात्र सिंगल मिळेल. अगदी फास्ट अँड फ्युरियस फटका पाहायला मिळाला होता. तितक्याच ताकदीचा आणि फिल्डिंग देखील लाजवाब पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात होते. 1 बाउन्स बॉलची अडवणी केली. चेंडू फेकला तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगल दाबीच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान अशोक उल्वेकर पाले बुद्रुक यांचं इथं शुभागमन होत आहे. यावा पण अतिथी मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
पुढील पालेश्वरी आणि वाबंजे 40+ या दोन टीम दरम्यान पुढचा सामना रंगणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती सेकंड सत्रामध्ये धावसंख्या आपण पाहिली. व पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 7. थँक्यू उडेजे. चला नितलस टीम आपण अतिरिक्त उशीर करू नका प्लीज. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल 7 धावा स्कोर कार्डवरती. प्रत्येक ओव्हर गणेश टीम मीटिंग घेऊ नका. सर्व टीमला मी सूचना देऊ, कारण आज मॅचेस चालू व्हायला थोडा विलंब झालाय आणि 8:30 वाजलेत. थोडा नाही तर जास्त विलंब झालाय आणि त्यामुळे आपण पाहतोय 8:40ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय आणि इथून मात्र आपल्याला थोडंसं वेळ वाचवावा लागेल. थोडंसं जलद गतीने सामने आपल्याला चालू ठेवायचे आहेत आणि इथून मात्र कोणत्याही सामन्याला विलंब होणार नाही. त्यामुळे पुढील जे सामने आहेत आणि त्यांनी मात्र सर्व टीमांनी वेळेमध्ये उपस्थित राहणं आणि आयोजन कमिटीला सपोर्ट करणं हे मात्र त्यांचं कर्तव्य आणि सर्वांनी कर्तव्य बजावं अशीच आम्ही अपेक्षा बाळगेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमची बिनबाद 7 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर हरिश्चंद्र सांगडेचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. इट्स अ माइटी हिट षटकार. थँक्यू उडेसे. राजेश कथार यांच्या बॅटमधून दुसरा षटकार आपण पाहिलं या इनिंग मधला. ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉलवरती क्रॉस द बॅट खेळलेला हा फटका तितकाच पॉवरफुल, फ्लॅट होता, फास्ट देखील होता आणि फ्युरियस देखील पाहायला मिळाला. धावा मिळाल्या 6 आणि 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावर. 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग चेंजेस वारंवार अगदी शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू तैनात आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर निर्धाव बॉलची सांगता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार मारल्यानंतर डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण मागील षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं राजेश काथरा यांनी षटकार जरूर मारला, पण तो पहिल्या षटकामध्ये कमबॅक केला गोलंदाज कलराम पावशे या गोलंदाजांनी फक्त 7 धावा आल्या. आणि यावेळी देखील आपल्याला तेच पाहायला मिळेल का स्ट्राईक रोटेट होणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. चौकार षटकार येतातच आणि यावेळी मिसफील्ड आणि बॉल निघून चालला सीमा पार. 4 धाब्यांकरता हा राजेश काथार यांच्या बॅटमधून चौकार. थँक्यू विडीजे. 4 धाबेच्या मदतीनं धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचले. फिल्डिंग थोडी खराब राहिली नितलास टीमच्या खेळाडूंकडून. यावेळी फक्त दिशा दाखवले. क्या बात आहे, सुपर स्ट्रोक. अजून एक चौकार येईल राजेश काथार यांच्या बॅटमधून. थँक्यू विडीजे. धावसंख्या 4 ने पुढे चालले. 21 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅक केला जातोय. फलंदाज राजेश काथार यांच्या बॅटमधून या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी उसळी घेणारा बॉल. टप्पा खाल्यानंतर बॉलने अतिरिक्त उसळी घेतली, पाऊस झाला, त्या कारणामुळे राजेश काथार यांना देखील हा बॉल समजला नाही
निर्धाव बॉलची संगत आपण पाहतोय. डॉट बॉल फेकला जाईल. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आणि धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. हाई बॉल ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय आणि यावेळी सिंगल धाव कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती 2 षटकाच्या खेळीस बिनबाद 22. गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+. याच दरम्यान आदरणीय किशोर पाटील साहेबांचं इथं शुभागमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाची झाले समाप्ती आणि 2 षटकाच्या खेळीस धावसंख्या 22. बिनबाद 22. नेक्स्ट मॅच पालेश्वरी आणि बाबंजे या 2 टीम दरम्यान टॉस झालाय. तर दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. जसा सामना संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. 12 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता आहे अजून मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालाय तोपर्यंत जाऊया संगीत कक्षामध्ये. पुन्हा ऐकूया एक शॉर्ट बट स्वीट सॉन्ग. थँक्यू डिझे. End of 2 overs, total runs 22, loss of without any wicket. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+ टीमच्या. त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 2 चौकारांची आतिषबाजी राजेश काथारा यांच्या बॅटमधून आपण पाहिली. दमदार खेळ अद्याप साकारला जातोय राजेश काथारा यांच्या माध्यमातून. डबल दोरी स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या. गोलंदाज तयार तिसऱ्या षटकामध्ये. हो पहिलाच बॉल आपण पाहतोय. स्ट्राईक डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळालेल्या बॉलवरती आणि सिंगल धाबीच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली 23 या आकड्यावरती. येणारे 11 बॉल आणि अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता. 11 बॉल 13. तिसरं षटक फार इम्पॉर्टंट राहील. प्रदीप दरे एक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. या षटकामध्ये प्रदीप दरे या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने धावा वाचवाव्या लागतील. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अंतिम बॉलवरती पर्यंत घेऊन जायचा आहे. तर अंतिम षटकामध्ये धावा जास्त ठेवणं फार गरजेचं राहील. पण तो आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न चांगला आहे. बॉल आपण पाहतोय 1 बाउन्स चाललाय सीमा पार. फलंदाज सलामीला आलेला महेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर टोटल स्कोर कार्ड वरती लागेल 27 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या गेल्या. सामना लवकर फिनिश करायचे इरादे स्पष्ट केले जात आहेत कारण आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा लॉप केलाय बॉलला पाठवलाय सरळ डीप बॅकवर्ड स्पेल एग्रीसर मध्ये. सीमारेषा पलीकडे महेंद्र पाटीलचा हा काउंटर अटॅक षटकार. थँक्यू. धावसंख्या डबल 33 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अजूनही 3 धाबेची आवश्यकता राहील या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच पालेश्वरी 40+ आणि बाबाजी 40+ टीम. आपण सज्ज राहा. महेंद्र पाटील इज ऑन फायर नाव. लगातारचा आपण पाहिला हा दुसरा षटकार आणि एक चौकार महेंद्र पाटीलच्या बॅट मधून.
MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. वेल प्लेड गौरी स्पोर्ट्स नेवाली 40+. हार्दिक अभिनंदन. येस, थँक्यू डिझे. तर आपण पाहतो पहिला सामना संपलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर आमदार चषकाचे यशस्वी आयोजक राजेश शेठ काथारा ठरतायत या सामन्याचा सामनावीर. राजेश भाई यावं. चला लगेच